10 कठोर सत्य. नंबर 1, प्रत्येक जण तुमच्याशी खोटं बोलत असतो. तुम्हाला एखादा व्यक्ती खूप खरा वाटत असेल तर तो काय खोटं बोलतोय हे तुम्हाला कळालेलं नाहीये, ते आधी शोधा. नंबर 2, लोकांना तुमच्याकडून जोपर्यंत फायदा होऊ शकेल तोपर्यंतच ते तुम्हाला गोड गोड बोलतील. एकदा काम साधलं की लगेच ते निघून जातील. नंबर 3, तुम्ही त्रासात असताना लोक तुम्हाला सहानुभूती दाखवायला येतील. अरे रे खूप वाईट झालं म्हणतील, पण बहुतेक वेळा दाखवण्यात येणारी ही सहानुभूती ही खोटी असते. लोकांना कुतूहल असतं एखादा माणूस कोणत्या त्रासातून जातोय हे पाहण्याबद्दल. नंबर 4, एकदा तुम्ही यशस्वी झालात की तुमची सगळी मित्र गायब होतात, कुणी जेलसीमुळे तर कुणी गैरसमजामुळे. नंबर 5, प्रत्येक जण चेहऱ्यावर एक मास्क परिधान करतो. आपल्या समोर त्याचं चांगलं रूप दाखवत असतो, पण आपल्या माघारी तो नेमका कसा वागतो हे आपल्याला क्वचितच कळत असतं. नंबर 6, जिथे जाल तिथे तुम्हाला मॅन्युप्युलेट केलं जातं, हाताळल्या जातं. तुम्हाला कसं मॅन्युप्युलेट केलं जातंय हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही अंधारात आहात. नंबर 7, जेव्हा कोणी तुम्हाला एखादी गोष्ट अशी अशी कर म्हणून सल्ला देतो तेव्हा लक्षात घ्या की त्या सल्ल्याचा फायदा त्या सल्ला देणाऱ्या व्यक्तीला जास्त होत असतो. तुम्ही विशिष्ट पद्धतीने वागावं म्हणून तुम्हाला तो एवढी रिक्वेस्ट करत असतो जेणेकरून त्याचा फायदा व्हावा. नंबर 8, तुम्ही लोकांवर जे उपकार केले ते ती लोक लगेच विसरून जातात. एक म्हण आहे, ज्या दिवशी पाणी डोंगराच्या खालून शिखराकडे वाहायला लागतं तेव्हा समजायचं की एखाद्या माणसाने त्याच्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली आहे. सगळी काम साधू लोक असतात. नंबर 9, ज्या दिवशी तुमच्याकडून फायदा होणं बंद होईल त्या क्षणी तुम्हाला रिप्लेस केल्या जाईल. तुमच्या जागी दुसरं कोणीतरी आणून बसवल्या जाईल. जर तुम्हाला खरंच टिकून राहायचं असेल तर तुम्हाला स्वतःत अशा गोष्टी डेव्हलप कराव्या लागतील ज्या इतर कुणीच रिप्लेस करू शकणार नाही. नंबर 10, प्रामाणिकपणा ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे आणि त्यासारखी अत्यंत उपयोगी गोष्ट जगात कोणतीच नाही.